भीती वाटते बरं का मला, पण खतरनाक वाटतंय एकदम जवळून धरणाचे दरवाजे बघायला. बघा असं दिसतंय. ज्याला लँडस्केप फोटोग्राफी आवडते त्याला तर भयानक भारी. आपला पाहुणचार वगैरे झाला आणि जवळ आता महाराजांच्या घरी गेलो, महाराजांना सोडलं. सोडल्याच्या नंतर न शूटिंगला जाणं हे तेवढं वाटतं तेवढं सोपं नाही बरं का. आता तुम्हाला माझ्या मागचा रोड दाखवतो. हा जो रोड आहे, हा रोड आहे जवळजवळ इतका अख्ख्या प्रवासात जितका त्रास होत नाही ना तेवढ्या ह्या रोडने त्रास होतो इथून इथं. पण आता 2-4 वेळा इथं आल्यामुळे त्याच्यामुळे काय वाटत नाही. आता सगळा रोड असा आहे जवळजवळ 3-4 किलोमीटर असा आहे. इथून अजून थोडा पुढे आणि हा असा त्याच्यामुळं बघा आता जरा अशा प्रकारे धरण आहे. धरण कसं वाटतंय ते सांगा बरं का कमेंट मध्ये, का सांगायचं जरा. माझा नवीनच व्हिडिओ कसं काय वाटतं ते सांगा. हे जे स्ट्रक्चर आहेत लाईनिंगचं कसं वाटतं लाईन काढणार आहे इथं फोटो तुला स्क्रीनवर दिसेल बोलते. बघा कसं वाटतंय. हा असा व्हिडिओ आहे. कसलं भारी वाटतंय ना. जाणं एवढं पाणी चाललंय बघ असं. आणि पायऱ्या अशा आहेत, खाली उतरायला पायऱ्या सुद्धा आहेत. आपण इतकं सुद्धा शकतो अशा. हा काय इतकी हवा आहे, इतकं वार आहे की वाऱ्याने सुद्धा असा माणूस सुद्धा असा पाठीमागं जातो. तर किती वार असा, त्यामुळे जरा आवाज व्यवस्थित येत नसेल. पण जरा लावलाय मी थोडासा सचवड लावलाय तर असं वातावरण भारी, इतकं वार आहे. असं असं माग जातोय, असा तोल जातोय, इतकं वार आहे. आणि तुम्हाला दाखवतो इथून उलटा झूम करून. मी झूम करतोय आता आपण तिथं जाणार आहोत. थोडस बघा इतक्या लांब आहे, ते कसं दिसतंय धरणाचे बाजू. असं आहे, इतकं भारी वाटतंय ना, जबरदस्त. जर तुम्ही आणि अशा प्रकारे आपण आलो धरणावर दरवाजांच्या जवळ. आणि टक्केवारी नाही कळत बरं का मला किती भरलं असेल, पण अंदाज मला असं वाटतं की 100% तळ भरलेलं आहे. एवढा मोठा आहे, लय लांबपर्यंत पुगार आहे बरं काय. लांबपर्यंत आपण पार पडून आलोय, या गावातून आलोय. या गावातून आपण इथं येऊन पोचलोय. आणि मस्त वाटतंय बरं का. आजचा दिवस एकंदरीत चांगला गेला. खरंच आजचा दिवस मस्त गेलाय. आणि मस्त वाटतंय इथं दरवाजांच्या जवळ लाटांचा आवाज, पाणी असं समुद्रासारखं वाटतंय, मस्त वाटतंय. आणि जर तुम्ही समजा निसर्ग प्रेमी असताल ना, इथं जवळ कुठं राहत असताल ना, खरंच यायला पाहिजे इथं धरणावर. मस्त वाटतं, एकदम शांत वातावरण, थंड हवा, आजूबाजू हिरवळ, छान वाटतं. आता दरवाजाच्या त्या बाजूने आपण बघू की काय भानगड म्हणजे कसे आहेत दरवाजा. तर त्या म्हणजे एकच धरण असं की त्याच्या जवळून रस्ता जातो. थोडी जास्त काय होती, कारण कीर्तनाला शूट करायला जायचं होतं आपल्याला. पण आता बघू आपण आत जाणार आहे तिथं, तर कसं आहे बघू. चला, पण आलोय दरवाजांच्या समोरून बाजूने. बघायचंय बघा 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 बघा, असलं भारी दिसतंय ना. आणि ज्याला लँडस्केप फोटोग्राफी आवडते त्याला तर भयानक भारी. आणि तुम्हाला आता मी पुढून दाखवतो. हे दिसतंय असा भाग, असं बघायचं, ह्या अँगलने बघायचं कधी बी. असं ज्यावेळेस असं आपण बघतो ना तर असं भारी दिसतं ना. अजून थोडा टिल्ट केला पाहिजे असा कॅमेरा,
फुल सगळे दरवाजे आले पाहिजेत असे. लय मस्त वाटतं बघायला. तर मी पुढून दाखवतो तुम्हाला. दरवाजे कसे असतात बघायचे का? ज्या द्वारे दिसते साईडच्या त्यांनी ओढलं जातं सगळं, दरवाजे काढले जातात हो असे. आता बघा तुम्ही फुल वाईट का असे दरवाजे करा. ते तोऱ्या वगैरे असतात. आणि पुढे तुम्हाला दाखवतो अजून. भीती वाटते बरं का मला बी, पण खतरनाक वाटतंय एकदम जवळून धरणाचे दरवाजे बघायला. बघा असं दिसतंय आणि इतकं खतरनाक वाटतंय ना, असं डोळे फिरतात, इतकं डेंजर असं. आणि इकडून असं वाईड अँगलने फुल बघितलं ना, लय मस्त वाटतं. आणि हे दरवाजे असे किती दरवाजे मोजले नाहीत बरं का, भरपूर दरवाजे असे जवळजवळ तिथपर्यंत आहे, त्या एंड पर्यंत गेलो होतो त्या एंडला. आता थोडं इकडे येऊया. इथले काय फोटो मी टाकेल तुम्हाला. तर असं आहे इकडचा नजारा. ज्यावेळेस ते ह्याच्यातून पाणी येतं ते सगळं असं स्पीड मध्ये ह्याच्यात येतं सगळं. मला वाटतं मागच्या 7-8 दिवसापूर्वी सोडले होते वाटतं दरवाजे. असं दिसतंय बघा कसं काय भारी नजारा. इतका भारी नजारा वाटतो मला तर खरंच भारी वाटतं. मी येत असतो सारखं बरं का इकडं, आणि पण पहिल्यांदाच इतका वेळ काढलाय मी इथं दिलाय आणि मस्त वाटतंय. आता मी एक लँडस्केप फोटोग्राफी का एक फोटो काढणार आहे, तो स्क्रीनवर लावतो. मगाचाही लावला तर आता हा बी लावतो. मस्त बघा. आता मला लँडस्केप फोटोग्राफी खूप आवडते खूप. असे जे मोठे मोठे बिल्डिंग असतात, मोठे मोठे स्ट्रक्चर असतात, त्याचा असा वाईड फुल वाईड असतो, तो फुल घेताना लय मज्जा येते. आणि ज्याला लँडस्केप फोटोग्राफी आवडते ना, त्याला असले स्ट्रक्चर खूप आवडतं. तर आपण काढू एक फोटो. फोटो वगैरे काढून झालेले, थोडं फिरणं झालेलं आहे. इथं जवळ राहत असला तर नक्की या आणि बघा कसं काय वाटतंय ते. चला भेटू आपण. आता जाऊया घरी, कारण वाजलेत आता जवळजवळ 5 वाजलेत. तर आपण आता थांबू आणि घरी गेल्यावर, आणि जर समजा रस्त्यात काय आढळलं चांगलं तर आपण तिथं नक्की भेटू. आणि हा जरा कुर्ता कसा वाटला सांगा, महाराजांनी दिलाय. सकाळी बिन करून आलो होतो, महाराजांना ते आवडलं नाही, त्यामुळे त्यांनी कुर्ता दिला होता घालायला. चला भेटू आपण.